वचन काढू. जॉन चॅप्टर 10 यूहन्ना अध्याय 10 यूहन्ना अध्याय 10 और उसका 32 उसका 32 त्याचं 32. यूहन्ना अध्याय 10 उसका 32. यूहन्ना अध्याय 10 त्याचं 32. जॉन चैप्टर 10 वर्स 32. यूहन्ना अध्याय 10 त्याचं 32. इस पर यीशु ने उनसे कहा, मैंने तुम्हें अपने पिता की ओर से बहुत से भले काम दिखाए, उनमें से किस काम के लिए तुम मुझ पर पत्थरवार करते हो? ते पाहून येशू त्यांना म्हणाला, लोकांना सहाय्य व्हावे म्हणून देवाच्या सूचनेनुसार मी अनेक चमत्कार केले आहेत. त्याच्या कोणत्या चमत्कारांमुळे तुम्ही मला जीवे मारित आहात? आपण डोळे बंद करू, प्रार्थना करू. हम आंखों को बंद करें, प्रार्थना. तारणारे गोड माझ्या पवित्र सेनाधीश पिता प्रभू, तू किती चांगला आणि गोड देव आहे. तुझ्यासारखा कोणी नाही, ना कधी कोणी होतं, ना कधी कोणी आहे, ना कधी कोणी असणार. वचनाची वेळ आम्ही तुझ्या हातात देतो. वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहायता कर. वचनाची संधी तू दिलीस म्हणून धन्यवाद प्रभू. जे वचन आम्ही ऐकतो तसंच पालन करणारा मला अंतःकरण दे. ही आमची प्रार्थना आहे प्रभू येशूच्या नावाने, आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. इथे पहा येशू काय म्हणतो. ते पाहून येशू त्यांना म्हणाला, ते पाहून म्हणजे काय, तिकडची जी लोक होती त्यांनी दगड उचललेली येशूला मारायला, आणि त्यावेळेला ते बघून गेले हे लोक मला दगड मारायला आले. उधर के लोग भी यीशु को पत्थर मारने के लिए आए थे. कभी उसने कहा ये लोग तो मुझे पत्थर मारने आए. हे बघून हे देखकर लोकांना सहाय्य व्हावे म्हणून देवाच्या सूचनेनुसार देव लोकांना सहाय्य व्हावे. येशू काय म्हणतो, लोकांना सहाय्य व्हावे, लोकांना मदत मिळावी, लोगों को मदद मिले, सहाय्य व्हावे, सहायता मिले म्हणून देवाच्या सूचनेनुसार, देवाच्या आज्ञेनुसार, देवाने दिलेल्या सूचनेनुसार, देवाच्या मदतीने, प्रभु के मदद से, प्रभु के सहायता से, प्रभु के आज्ञा से मी अनेक चमत्कार केले आहेत. मी खूप चमत्कार केले. मैंने बहुत चमत्कार किए. खूप लोकांचं चांगलं केलं. प्रभु मैंने बहुत अच्छे किए. लोकांचं खूप चांगलं केलं. प्रभु लोगों का मैंने बहुत अच्छा किया. अशा रीतीने म्हणजे याच्यानं देव काय शिकवतो की येशूने पण चांगलं काम केलं. इससे भी क्या दिखते कि यीशु ने भी अच्छा किया. पण ते चांगलं काम काय आहे, लोकांना मदत मिळणं. वो अच्छा काम क्या है, लोगों को मदद मिलना. शोभा मावशीला सरकव. देवाचं वचन इथं सांगतं की येशू या पृथ्वीवर त्यांनी जन्म घेतला लोकांना सहाय्य करण्यासाठी. प्रभु ने इसलिए जन्म लिया कि लोगों को सहायता मिले. काल जसं आपण पाहिलं की आपला जन्म झाला, आपण इतरांना मदत करावी. हमारा जन्म इसलिए हुआ कि दूसरे लोगों को मदत करना, आपण इतरांना सहाय्य करावं. दूसरों को मदद करें. या इतरांमध्ये सर्वात पहिला आपण आपले आई वडील बघितले. दूसरे इसमें सबसे पहले माता पिता है. दुसरे आपण येशू बद्दल पाहिलं. दूसरा यीशु के बारे में देखा. येशूला मदत केली पाहिजे. यीशु को मदद करना है. येशूच्या सेवेला मदत केली पाहिजे. यीशु के सेवक को मदद करना आता है. येशू म्हणतो की मी जसं इतरांना मदत करण्यासाठी जन्म घेतला, मग इतरांचं मी चांगलं केलं, मैंने जैसा लोगों के लिए मदद करने के लिए मैंने जन्म लिया आणि इतरांचं सहाय्य केलं, लोगों का मैंने सहायता किया. तुमच्या समोर एक नमुना ठेवला. मैंने तुम लोग के सामने एक नमूना रखा है. त्या नमुन्यानुसार, त्या चिन्हानुसार तुम्हाला चालायचंय. उस नमूने के जैसा और चिन्ह के जैसा काम करना है. येशू तेच होतं ना, येशूने एक चिन्ह ठेवलं, पदचिन्ह ठेवलंय. त्या पदचिन्हांवर पाय ठेवून आपल्यालाही काय करायचंय, इतरांना मदत करायची आहे. प्रभु ने जैसा चिन्ह काम के वही देके वैसा करना है. येशू म्हणतो पण असा. प्रभु कहता भी है. यूहन्ना अध्याय 2 त्याचं 23. जॉन चॅप्टर 2 वर्स 23. जॉन चैप्टर 2 यूहन्ना अध्याय 2 यूहन्ना अध्याय 2 उसका 23 त्याचं 23. वलांडणाच्या उत्सवात त्याने यरूशलेममध्ये चमत्कार केले. वलांडणाचा जो सण होता त्या सणामध्ये त्याने जे चमत्कार केले, त्यामुळे अनेक लोकांची खात्री झाली की तोच खरोखर ख्रिस्त आहे. तोच खरोखर ख्रिस्त आहे. म्हणजे त्याचे जे चमत्कार, त्याने जे भले काम केले, ते भले काम दाखवत होते की तो देवाकडून आहे, तोच ख्रिस्त आहे. उसके भले काम से दिखा रहे थे कि वो प्रभु की ओर से है. परमेश्वर की ओर से है, वही मसीह आहे. परमेश्वर की ओर से है, वही मसीह. म्हणजे देवाचं वचन काय सांगतं, जेव्हा आपण चांगली कामं करतो, जब भी हम अच्छा काम करते हैं, ते चांगली कामं आपण ख्रिस्ताचे आहोत, ख्रिस्ताकडून आहोत हे प्रकट करतो.
हम जब भी अच्छे काम करते तभी हम मसीह के ओर से दिखते हैं। जसं उदाहरण मी तुम्हाला सांगते, एक उदाहरण बताते समजा हैं। जागृती आणि मयुरीचं भांडण झालं, जागृति में मयूरी का झगड़ा हुआ है। पण जागृतीकडून रेश्मा बोलतीये मयुरीला, नाही नाही तू असं केलं, तू तसं केलं. रेशमा दीदी जागृति के ओर से कहते हैं मयूरी को तूने ऐसे ही किया। आणि रितिका मयुरी तर्फून जागृतीला बोलते तू तशी, तुम्हीच असं केलं. रितिका ने मयूरी के ओर से जागृति को तूने ऐसे ही किया है। भांडण कोणाचं आहे? झगड़ा नहीं त्या किसका? दोघींचं. वो दोनों का। बरोबर आहे. पण त्यांच्याकडून उनकी ओर से बोलत कोण आहे? बोल रहे कौन है? म्हणजे जेव्हा जागृतीची बाजू घेते रेशमा दीदी जब भी जागृति का बाजू लेती है त्यावेळेला ती अशी दाखवते की मी मयुरी तुझ्याकडून नाहीये, मी कुणाकडून आहे, मी जागृतीकडून आहे. तभी रेशमा दीदी दिखाती कि मैं तेरे ओर से नहीं हूँ, मैं तो जागृति के ओर से। आणि रितिका जेव्हा मयुरीच्या बाजूने बोलते जब भी रितिका मयूरी की ओर से बोलती है, तेव्हा ती रेश्मालाही बोलते, जागृतीलाही बोलते. रेशमा दीदी को भी बोलती है और जागृति को भी बोलती है। त्यावेळेला ती दाखवत असते की मी तुमच्याकडून नाहीये, मी हिच्याकडून आहे. मैं तुम लोग के ओर से नहीं हूँ, मैं इसके ओर से हूँ। मग तसंच प्रियानो, जेव्हा आपण चांगली कामं करतो तेव्हा आपण देवाकडून आहोत हे आपण दाखवतो. जब भी हम अच्छा काम करते तभी हम दिखाते कि हम प्रभु की ओर से। विरोध कुणाचा आहे? शैतानाचा आणि देवाचा, है ना. तू दोघांमध्ये देवाच्या विरुद्ध कोण आहे? शैतान. प्रभु के विरुद्ध कौन है? शैतान। देवाच्या विरुद्ध कोण आहे? परमेश्वर आहे. देवाच्या विरुद्ध कोण आहे? शैतान. परमेश्वर के विरुद्ध कौन है? शैतान। आपण देवाकडून आहोत, हम प्रभु की ओर से, परमेश्वराकडून आहोत. परमेश्वर की ओर से। म्हणून आपण काय करणार? इसलिए हम क्या करेंगे? चांगली कामं करणार. अच्छा काम करेंगे। जे येशूने केले जो यीशु ने किया ते करून दाखवून आपण काय करणार? वो करके क्या दिखाएंगे? की आपण दाखवणार, बाबा बाबा हे शैताना, मी कुणाकडून आहे? देवाकडून आहे. हे शैतान देख, मैं परमेश्वर की ओर से हूँ। मला कळालं अर्थ. म्हणून चांगली कामं हे आपलं चिन्ह आहे. चांगली जे आपण कामं करतो ते चिन्ह आहे लोकांना, आणि मेन शैतानाला दाखवण्यासाठी की मी तुझा नाही आहे, मी देवाचा आहे. अच्छा काम करने से दिखाने की शैतान को कि मैं तेरा नहीं, मैं तो परमेश्वर का हूँ। गुडगे मावशी मास्क लावा. ठीक आहे. आता आपण दुसरं वाचू. 3:2. तिसरा अध्याय, यूहन्ना अध्याय 3 त्याचं 2. यूहन्ना अध्याय 3 उसका 2. तो म्हणाला, गुरुजी आम्हाला शिक्षण देण्यासाठी देवाने तुम्हाला पाठवले आहे. हा, तू आम्हाला, देवानेच तुम्हाला पाठवलेलं आहे की आम्हाला शिक्षण द्यावं. परमेश्वर ने भेजा है आपको, हमको शिक्षण देने के लिए। हे आम्हाला माहीत आहे, यह मालूम है हम लोग को। कारण हे जे चमत्कार आपण करता हे जे चमत्कार तुम्ही जे करत आहात, ते देव त्याच्याबरोबर असल्यापासून कोणाच्याने करवणार नाही. हे जे चमत्कार तुम्ही जे करता त्याच्यावरून कळून येत आहे की देव त्याच्याबरोबर आहे. तसंच देवाचं वचन काय सांगतं? प्रभु का वचन क्या कहता है? तुमच्या चांगल्या कामांना पाहून तुम्हाला कुणाचा गौरव होणार, कुणाची महिमा होणार? देवपित्याची. आपका अच्छा काम होने से पवित्र आत्मा का स्तुति होगा। पवित्र आत्मा, देव परमेश्वर की स्तुति होगी, हमारे स्वर्गीय पिता की स्तुति होगी. कारण सांगायचा उद्देश काय आहे? बताने का उद्देश्य जेव्हा है, आपण चांगली कामं करतो जब भी हम अच्छा काम करते हैं त्याच्यानं प्रकट करतो आपण देवाचे आहोत. इससे हम प्रकट करते हैं कि हम परमेश्वर म्हणजे थे। इथे स्पष्टपणे लोकांना कळतं आपल्या शिक्षणावरून हमारे शिक्षण से लोगों को पता चलता है आपण काय शिकलोय, हम क्या सीखे हैं। चर्चमध्ये येऊन काय शिकलाय, हम चर्च में आने के बाद क्या सीखे ते हैं, दाखवतं तुमच्या चालचलनवरून. आप उससे दिखाते हो आपके चलने से। हा, आपण ते वचन वाचू. पहिला पत्रस अध्याय 2 त्याचं 12. पहिला पत्रस 1 पीटर चॅप्टर 2 वर्स 12. पहला पत्रस अध्याय 2 उसका 12. 1 पीटर चॅप्टर 2 1 पीटर चॅप्टर 2 वर्स 12. पहला पत्रस अध्याय 2 उसका 12. मूर्तीपूजक लोकांमध्ये अशी चांगली जीविते जगा की अयोग्य कृत्य करण्याचा ते तुमच्यावर आरोप करीत असतील तरी त्यांना तुमची चांगली कर्मे दिसतील आणि देवाचा परत येण्याच्या दिवशी त्याचे गौरव करतो. पुन्हा हळूहळू वाचा. मूर्तीपूजक लोकांमध्ये अशी चांगली जीविते जगा. हा, या जगामध्ये जे मूर्तीपूजक आहे ते तुमचे नातेवाईक असतील, तुमचे शेजारी असतील, किंवा हे जग म्हणा, इस संसार में हा, अशी जीविते जगा. अशा रीतीने तुम्ही जगा. म्हणजे तुमचं चालचलन, हिंदीमध्ये लिहिलंय चालचलन, म्हणजे तुमची चाल. म्हणजे कशी चाल? आपण असं चालतो ते चालतं नाही, ती चाल नाही.
कशी चाल जेव्हा तुमच्या बाजूवाल्यांचा कचरा तुमच्या दरवाजा तिथून तुम्ही तो झाडून फेकून देता, न भांडता काय नाही, रोजच येतो, रोजच आहे, पण तुम्ही ते काही न करता तेव्हा त्यांना कळलं नाही. पहिले ते भांडत होते, पण जेव्हापासून चर्चमध्ये गेल्यापासून त्यांना शिकवण्यात आले भांडायचं नाही म्हणून भांडत नहीं. जब आपके पड़ोसियों के साथ जब झगड़ा होता है, आप झाड़ू मारते हो, उनका भी कचरा उठा लेते हो, रोज का रोज होगी, चलो एक दिन उठाए 2 दिन उठाए अलग रहता है, 2 रोज का रोज कौन कचरा उठाएगा, कौन उठाएगा क्या. लेकिन आप बिना कुछ कुड़कुड़ाए आप वो कचरा फेंकते तो उनको महसूस होता है जब से ये लोग चर्च गए हैं तब से इनका झगड़ा करना हमारे से बंद हो गया है. तो जो जी चाल तुम्ही चालला त्यावेळेला वो जिस समय आप लोग चले हो, त्या चालला दाखवते चिन्ह आहे, चमत्कार आहे. वो चिन्ह है आपका, चिन्ह चमत्कार आहे त्या लोकांच्या समोर. वो चिन्ह चमत्कार है लोगों के आम्हाला सामने. त्यावेळेला तुम्ही दाखवता की आम्ही येशूचे, आम्हाला येशूचं शिक्षण असं मिळालेलं आहे. तभी आप दिखाते हो कि हम यीशु के, हमको वैसे ही शिक्षा मिला है. म्हणून बघा प्रियानो, जेव्हा अविश्वासींशी जेव्हा भांडण होतं, अविश्वासी से जैसा झगड़ा होता है, त्यावेळेला ते लोक काय म्हणतात, तभी वो लोग क्या कहते हैं, तुम्हाला काय चर्चमध्ये हे शिकवतात का, आपको चर्च में क्या ये सिखाते, असंच बोलतात ना त्या भांडणांमध्ये. थांब द्या, त्या दीदीला विचारते, तुझी दीदी ते शिकवते का, तुम्हारी वो दीदी ये सिखाती है क्या, असंच बोलतात ना. काय कोण काय बोलत नाही, हो असंच बोलतात ना, असंच बोलतात, चर्च काढतात. कारण त्याच्यावरून आपलं चर्च दिसतं, म्हणजे आपल्या चालचं आपले वागणुकीवरून, आपल्या व्यवहारावरून, त्यावेळेला आपण घेतलेलं वागणूक, त्यावेळेला घेतलेलं डिसिजन ती कशी होती त्याच्यावरून दाखवतो आपण देवाकडून किंवा शैतानाकडून. उस समय चलना हम दिखाते कि हम प्रभु की ओर से या शैतान की ओर से. म्हणून प्रियानो, आपल्या जीवनातले आपले चांगली कामं काय करतात, शेजाऱ्यांना दाखवतात. म्हणून तिथे लिहिलेलं आहे की अयोग्य कृत्य करण्यासाठी तुमच्यावर आरोप करत असतील. जे अयोग्य तुम्ही करत होता, ही अशी आहे, ही अशी आहे, ही अशी आहे, असे जे तुमचे शेजारचे, तुमच्या जगातली लोक, तुमच्या घरातील लोक तुमच्यावर आरोप टाकत होते, तरी त्यांना तुमची चांगली कर्मे दिसतील आणि देवाच्या परत येण्याच्या दिवशी त्यांचे गौरव. तुमची चांगली कामं त्यांना दिसतील म्हणजे तुमची चांगली कामं त्यांच्या समोर झाली पाहिजेत. आपकी काम उस समय अच्छी दिखनी चाहिए. तुम्ही हर रविवारी तुमच्या घरातून चर्चमधले यायला निघतात तेव्हा त्यांना दिसतं चर्चला चाललाय. जब आप हर संडे को अपने घर से निकलते तभी उन्हें समझ में आता है कि आप चर्च में जा रहे तुम्ही हो. घरात राहता तेव्हा लोकांना कळतं, हा कसला ख्रिस्ती घरातच पडलाय बघ, चर्चला ख्रिस्ती म्हणतो. ख्रिस्ती घरात राहतो का, चर्चला जातो हर रविवारी. क्रिश्चियन जब भी दूसरे लोग जब भी देखते कि ये तो क्रिश्चियन बोलता है, लेकिन ये तो घर में, लेकिन ये क्या क्रिश्चियन है. जो कामाला जातो चर्चच्या दिवशी, कसला हा क्रिश्चियन लोक तर हर रविवारी चर्चला जातात, हा कसला जातोय बघ, कामालाच बसलाय, कामाला जातो. ये क्या क्रिश्चियन, ये तो काम पे जा रहा है. हर क्रिश्चियन तो चर्च में जाते हैं. या जगामध्ये, सर्व जगामध्ये, इव्हन आपल्या भारत देशामध्ये ते प्रचलित आहे, ख्रिश्चन्स चर्चला रविवारी जातात. हर जग में यही है कि पता है कि क्रिश्चियन लोग चर्च में जाते हैं. मला कळालं. मग जेव्हा तुम्ही चर्चला जाता तेव्हा तुमच्या ह्या कामाला बघून नका हे भांडलं झाले ते लोक. जब भी आप चर्च में जाते हो तभी पता चलते कि ये लोग तो प्रार्थना में जा रहे हैं. तुमच्या चांगल्या कामाला बघून काय झालं पाहिजे, इतरांना सहाय्य झालं पाहिजे, त्यांना कळालं पाहिजे, तुमची चांगली वागणूक बघून देवाचा गौरव झाला पाहिजे. आपकी अच्छा काम होने से प्रभु की महिमा होनी चाहिए. येशूने जेवढी चांगली कामं केली, जो येशू म्हणाला ना, मी जे तुमच्यामध्ये एवढे चिन्ह चमत्कार चांगली कामं केली, ती कामं बघून लोकांनी कुणाचा गौरव केला, देवाचा गौरव केला, स्वर्गीय पिताचा गौरव केला. यीशु ने जितने भी अच्छे काम किए थे, लोग ने देखकर पिता की स्तुति की. म्हणायचं, अरे बापरे काय एवढं सामर्थ्य, आपले अनोखीच येशू देवाकडूनच आहे, असं म्हणून ते देवाचा गौरव करत होते. वो अच्छा काम देखकर पिता का स्तुति करते थे. जेव्हा आंधळ्याचे डोळे उघडले तर तो आंधळा काय बोलला, मला इतकं माहीत आहे की जो पापी असतो त्याची प्रार्थना देव ऐकत नाही, म्हणजे हा पापी नाही, हा पवित्र आहे, म्हणून मला आंधळ्याला डोळे भेटले. अंधे को पता था कि पापी को सुनते नहीं है, लेकिन ये पवित्र इसलिए मुझे दिखने लगा. त्या सभेमध्ये बोलण्यासाठी तो आंधळा उभा राहिला. उस सभा में अंधा बोलने के लिए खड़ा हुआ. का, कारण तेवढं सामर्थ्य त्याच्यात त्याला कळालं की अरे बाबा तो पापी आहे, तुम्ही कसं
काय बघायचं? अब वो पापी तो मैं कैसा चंगा हुआ? म्हणजे देवाची चांगली कामं, येशूची चांगली कामं यीशु की अच्छी काम देवाचा गौरव करत होते. पिता की महिमा करती थी. हे येशू सांगतोय तसंच आपल्यालाही तेच करायचं. हमको भी वही करना है. की आपलं चालचलन, आपली वागणूक आपल्याला ख्रिस्ताची दाखवायची. म्हणून तर येशू म्हणाला ना की तुम्हाला बघून म्हटले पाहिजे की तुम्ही माझे शिष्य आहात. आपको देख के बोलने चाहिए कि तुम लोग मेरे शिष्य हो. हां, वाचा यूहन्ना अध्याय 15 मध्ये. यूहन्ना अध्याय 15 त्याचं 8. उसका 8. जॉन चॅप्टर 15 वर्स 8. यूहन्ना अध्याय 15 उसका 8. माझे खरे शिष्य विपुल पीक देतात. हां, माझे जे शिष्य आहेत ते काय करतात? ते खूप पीक देतात. मेरे जो शिष्य बहुत फल देते आणि यामुळे माझ्या पित्याचे फार मोठे गौरव होते. आणि माझ्या पित्याचे काय होते? त्याच्याद्वारे खूप मोठे गौरव होते. जेव्हा आपण त्याच्यासारखं वागतो, जब भी हम उसके जैसा रहते हैं तेव्हा देवाचा गौरव होतो. तभी पिता का स्तुति होता है. 13 34 आणि 35. 30 जॉन चॅप्टर 30 34 35. मी तुम्हाला नवीन आज्ञा देत आहे, तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. जैसे मैंने तुमसे प्यार किया वैसे तुम एक दूसरे से प्यार करो. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे यावरून सर्व ओळखतील. तुम्ही जे एकमेकांना प्रेमाने सांभाळून घेताय, तुम्ही लोकांवर प्रेम बघून लोक काय म्हणतील? की तुम्ही माझे शिष्य आहात. तुम्ही माझे शिष्य आहात. लोकांना कळेल की येशूचे शिष्य आहेत. मनुष्य को समझेगा कि ये मेरे शिष्य है. आपण कसं वागतो, आपली काय काम आहे, त्या कामं, चांगल्या कामांवरून माहिती पडतं लोकांना की आपण येशूचे आहोत. वो अच्छे काम से पता चलता है कि हम प्रभु के यीशु के शिष्य हैं. आपण यूहन्ना अध्याय 5 त्याचं 36 वाचू. यूहन्ना अध्याय 5 यूहन्ना अध्याय 5 त्याचं 36. परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे. माझ्याजवळ जी साक्ष आहे, मेरे पास जो गवाही है ती यूहन्ना जो माणूस आहे, जो माझा सेवक आहे, त्याच्यापेक्षा मोठी साक्ष देणारा माझा पिता आहे. यूहन्ना के पास जो गवाही है उससे भी बड़ा है. यूहन्ना से भी बड़ी गवाही देने वाला मेरा पिता है. कारण जे कार्य पूर्ण करण्याचे पित्याने माझ्याकडे सोपवले आहे, जे काम पूर्ण करण्यासाठी जे काम मला दिलेले ते काम, म्हणजे जे कार्य मी करीत आहे तेच कार्य मजविषयी साक्ष देते. जो तो वागत होता, तो जे काम करत होता ना, ते काम दाखवत होते की तो देवाकडून आहे. जो काम करता था उससे पता चलता था कि ये पिता का है. माहिती पडलं मग तसंच प्रियानो, आपण पण देवाची लेकरं आहे. हम भी प्रभु के बच्चे हैं. पण आजचं वचन आपल्याला हे सांगतं की आपल्याला हे चांगलं काम करायचं. आज का वचन यही कहते हैं कि अच्छा काम करना है. चांगलं काम करण्यासाठी आपल्याला देवाचं वचन दिलेलं आहे. अच्छा काम करने के लिए प्रभु का वचन दिया. देवाचं वचन आपल्याला चांगलं काम करायला शक्ती देतं. अच्छा काम करने के लिए प्रभु शक्ति देता है. प्रभूचं वचन आपल्याला काम करायला, चांगलं काम करायला मदत करतं. प्रभु का वचन अच्छा काम करने के लिए मदद करता है. वाचूया 2 Timothy chapter 3 2 Timothy chapter 3 verse 16 and 17. दूसरा तीमोथी अध्याय 3 उसका 16 and 17. दुसरं तीमोथेचं पत्र अध्याय 3 त्याचं 16 आणि 17. संपूर्ण पवित्र शास्त्र परमेश्वर की प्रेरणा से रचा गया है. आणि जे सत्य आहे और जो सच है ते आपल्याला शिकवणे वो हमें सिखाने के लिए, व आपल्या जीवनात अयोग्य काय आहे हमारे अंदर से जो बुरा है. 2 Timothy chapter 3 verse 16 and 17. जो बुरा है, अयोग्य है, उसे निकालने के लिए, हे आपल्याला समजण्यास, ये हमें समझने के लिए बुद्धि देता है, ज्ञान देता है, देने के लिए ये लाभदायी है. ते आपल्याला सरळ करते वो हमें सीधा बनाता है. व योग्य ते करण्यास सीधा करता है यानी सिद्ध करता है. हिंदी में लिखा है सिद्ध बनाता है यानी सीधा चलाता है. और योग्य ते करण्यास सहाय्य करते. भला काम करने के लिए हमें क्या करता है? परमेश्वर का वचन मदद करता है. इसलिए प्रभु का वचन दिया. इसलिए प्रभु का वचन दिया. प्रभूचं वचन का दिलेलं आहे? प्रभु का वचन क्यों दिया? कारण त्या वचनाच्या मदतीने, त्या वचनाच्या सहाय्याने आपण चांगलं काम करावं. उस वचन के कारण हम अच्छा काम कर सकते हैं. आपण वाचूया
पहिलं काम आपण बघू. पहला काम देखेंगे, प्रेषितांचे कृत्य प्रेरितों के काम, अध्याय 10 अध्याय 10 त्याचं 38 याने 38. 38. प्रेरितों के काम ॲक्ट ऑफ अपोस्टल चॅप्टर 10 वर्स 38. प्रेषितांचे कृत्य अध्याय 10 त्याचं 38. प्रेरितों के काम अध्याय 10 उसका 38. ये आज के दिन के लिए हमारा परमेश्वर हमें देता है, ये भला काम हम करना है. देवाने नासोरी येशूला पवित्र आत्म्याच्या आणि सामर्थ्याचा अभिषेक केला आणि तो सत्यमे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना मुक्त करीत फिरत असे, कारण देव त्याच्याबरोबर होता. आमीन. आजच्या दिवशी परमेश्वर आज आपल्याला सांगतो, येशूने जी चांगली कामं केली तसंच आपल्यालाही चांगली कामं करायची. आज के दिन प्रभु कहते हैं कि यीशु ने जैसा अच्छा काम किया वैसा हमको भी करना है. आपण ख्रिस्ती म्हणतो हम मसीह कहते हैं, है ना, तर मग आपण काय केलं पाहिजे, जे ख्रिस्ताने केलं तेच आपल्याला करायचं. जो प्रभु ने अच्छा किया वही करना है. येशू असाच म्हणाला, मी जे केलं तेच तुम्ही करा. यीशु वही कहते हैं कि जो मैंने किया वही तुम भी करो. म्हणून येशूने काय केलं, जे इथं स्पष्टपणे लिहिलेले की देवाचा अभिषेक पुन्हा वाचले. देवाने येशूला पवित्र आत्म्याचा आणि सामर्थ्याचा अभिषेक केला. पवित्र आत्मा का और सामर्थ्याचा अभिषेक कुणाला केलेला आहे, येशू ख्रिस्ताला केला. त्या अभिषेकाच्या द्वारे, त्या सामर्थ्याच्या द्वारे तो काय करायचा, चांगलं कामं करायचं. सत्कर्मे म्हणजे चांगली कामं. वो अभिषेक से और वही समझ से वो अच्छा काम करता था. वो सत्कर्मे करायचा सत्कर्म करता था आणि शैतानाला काढायचा. और शैतान को हरा देता था, काढायचा. निकाल देता था. पण आज आपल्याला देवाचं वचन पण हेच सांगतं, आज भी प्रभु का वचन यही कहता है, शैतानाने पीडित आहे, जो शैतान से जो है, ज्यांच्या घरात शैतानाने पीडित आहे, बांधले गेले, तकलीफ में शैतान से जो बंधे गए, शैतानापासून त्रासलेले आहेत, शैतान से तकलीफ में, त्या लोकांना आपण सोडवायचं. उन लोगों को छुड़ाना है. तर आपण सगळे चर्चमध्ये येतो, हम तो सब लोग चर्च में आते आपल्याला हैं, वाटतं आपल्यामध्ये शैतान नाही. हम में शैतान तो नहीं है. थोडी काही शैतान आहे आपल्यामध्ये, शैतान नाही आपल्यामध्ये, खरी गोष्ट आहे, आपल्याला शैतान नाही, पण अशुद्ध आत्मा आहे. लेकिन अशुद्ध आत्मा है. हे लक्षात ठेवा. ये आपल्यामध्ये शैतान नाही आहे, हम में शैतान तो नहीं है, परंतु कारण जिथं पवित्र आत्मा आहे तिथं शैतान आहे. जिधर पवित्र आत्मा उधर शैतान नहीं रह सकता. हे लक्षात ठेवा. जेव्हा पवित्र आत्मा उचलला जाईल त्यावेळेला शैतान येईल. जब भी पवित्र आत्मा उठाया जाएगा तभी शैतान आएगा. आता शैतान अधोलोकात आहे, अभी शैतान अधोलोक में है, म्हणून तो वरती येऊ नाही शकत. इसलिए वो ऊपर नहीं आ सकता. आता आपल्या आतमध्ये कोण आहे, पवित्र आत्मा आहे. हमारे अंदर कौन है, पवित्र आत्मा पण है. जिथे पवित्र आहे, तिथे पवित्र आत्मा आहे, तिथे बरीचशी आपल्या अधर्मांमुळे, आपल्या वाईट कामांमुळे अशुद्ध आत्मा आहे. जिधर पवित्र आत्मा उधर गलत काम करने से अशुद्ध आत्मा है. बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं प्रभु का वचन बताता है की रोमकरांचं पत्र अध्याय 7 मध्ये रोमियो की पत्री अध्याय 7 त्याचं 14 ते 20. 14 से लेकर 20 तक. रोमकरांचं पत्र अध्याय 7 रोमियो की पत्री अध्याय 7 त्याचं 14 ते 20. रोमन्स चॅप्टर 7 वर्स 14 to 20. नियमशास्त्र आध्यात्मिक आहे हे आपल्याला माहीत आहे. परमेश्वराचं जे वचन आहे ते आत्मिक आहे, बरोबर आहे. आणि आपण जे ते पालन करतो, आपण त्याला स्वीकारले म्हणजे आपण आत्मिक आहोत. जे आत्मिक आहे तेच या वचनाला मानतील. जे आत्मिक नाही ते येशूकडे येणार नाही आणि वचनाचं पालन करणार नाही. जो आध्यात्मिक है, जो आत्मिक है, वो क्या करेगा, यीशु के पास आएगा और यीशु के वचन को मानेगा. लेकिन जो आत्मिक नहीं है वो इस वचन को बिल्कुल मानेगा नहीं. पण मी मात्र पापाला गुलाम म्हणून विकलेला दैहिक प्राणी आहे. पण मी 14 से पढ़ रहे, 7 का 14 से, मी या शरीराला विकला गेलेलो आहे. मेरी शरीर को बेच दिया है. शरीराला विकलेला माणूस आहे, म्हणजे माझं शरीर माझ्या नियंत्रणात नाही. शरीर मेरे हाथ में नहीं है. माझ्या शरीराच्या द्वारे काय होते, वेगळंच काहीतरी होते. मेरे शरीर से तो कुछ अलग ही हो रहा है. तिथं त्यांनी ते स्पष्टीकरण केलेले. पौल हा एक चांगला देवाचा संदेश आहे. पौल एक अच्छा प्रभु का दास है. पौल देवाचा एक चांगला दास आहे, संदेश आहे आणि आपल्यासाठी तो प्रेरित आहे. पौल हमारे लिए क्या है, प्रेरित है. एक अच्छा प्रभु का दास तो है लेकिन हमारे लिए प्रेरित है. हा पौलाच्या जीवनात काय होते बघा.
मी स्वतःला अजिबात समजू शकत नाही. मी स्वतःला समजत नाही. मी स्वतःला समजत नाही मला काय होतंय, माझ्या आत काय चाललंय. मैं खुद को ये समझ रहा हूँ कि मेरे से क्या हो रहा क्या है. कारण चांगले तेच करावे असे मला खरोखर वाटते. कोणाला असं वाटायचं की मला चांगलंच करायचंय. तुम्हालाही वाटतं ना असं की मी भांडू नये, माझ्याकडून काही पाप होऊ नये, माझ्याकडून कुणाला वाईट बोलू नये, मी कुणाची निंदा करू नये, मी व्यभिचार करू नये, मी जादू करू नये, मी मूर्तीपूजा करू नये, मी कुणाला शिव्या श्राप देऊ नये, मी मागे बरोबर बोलू नये, मी खूप या सर्वांपासून लांब असावं. है ना, वाटतं ना. पण ते मला करता येत. पण ते होत नाही, ते होत नाही. लेकिन वो होता नहीं है. असं तो म्हणतोय, ऐसा वो कहता है. पण तो शेवटपर्यंत असं नाही राहिला. लेकिन वो एंडिंग तक ऐसे ही तो रहा. असाच राहिला नाही. ऐसे ही नहीं रहा. शेवटपर्यंत तो त्याच्याने पाप होतच आहे. एंडिंग तक उससे बात होते ही रहा. शेवटपर्यंत त्याचं शरीर त्याच्या बंधनात आहे, म्हणजे विकलं गेलेलं आहे शैतानाला. शैतान को बिक गए. असं शेवटपर्यंत नाही झालं. एंडिंग तक नहीं हुआ. जसं त्याला कळालं, जैसे उसको समझा, त्याचे आध्यात्मिक डोळे त्याचे उघडले, जब उसकी आत्मिक आंखें खोली, त्याला कळालं की मी जे करतोय ते चूक आहे, असं केल्याने मी नरकात जाईल. उसको जैसा पता चला कि मैं ऐसे करने से नरक जाऊंगा. म्हणून त्याने काय केलं, त्याने त्या आत्म्यांशी लढला. वो आत्मा से लड़ा. त्याने फाइंड आउट केलं की असं का होतंय, वो ऐसा ढूंढा कि ऐसा क्यों हो रहा है. का असं होतं. मी तो येशूचा संदेश देतो, मैं तो प्रभु का मैं तो सुसमाचार देतो, सुसमाचार बताता मी हूँ. देवाची सेवा करतो. प्रभु की मैं तो सेवा करता हूँ. माझ्याकडून असं होणे ही चूक आहे. मेरे से ऐसा होना तो गलत बात है. जाणून द्यावं मी तर आता काय करणार, शेवटी देवदारी माणूस पाप होणारच. मैं तो एक मनुष्य हूँ, पाप तो होगा ही. आता काय करणार, आपल्याकडे आपला देव लयच आहे, प्रभु तो बहुत ही अच्छे है. म्हणून तो क्षमा करेलच. वो तो क्षमा काय करेगा. करणार, देवा माझ्याने काय जाऊन देतात, काय माहिती का असं होतंय, असं म्हणून तो त्या पापात राहिला नाही. वो ऐसा बोलने से उसी पाप में नहीं रहा. परंतु त्याने शोध काढला. उसने ढूंढा. त्याने काय केलं की का माझ्याकडून असं होतंय, का माझ्याकडून वाईट होतंय, उसने ऐसा ढूंढा मेरे से सब क्यों हो रहा है. का होतंय असं नाही. त्याने काय केलं, शोध केला स्वतःच्या मध्ये बसून देवाच्या सानिध्यात. खुद ही उसने प्रभु के इस संगति में बैठकर खुद ही ढूंढा. कारण त्याच्या पुढचं वचन जर 21वं वचन जर तुम्ही वाचलं, रोमकरांचं पत्र आता आपण 7मध्ये वाचलं ना, त्याच्यात वाचा 21 वचन. योग्य ते करावे असे मला वाटते तेव्हा मी अगदी न चुकता अयोग्य तेच करतो. हा जणू काही माझ्या जीवनाचा नियमच बनला आहे असे दिसते. हां पुढे. माझ्या नव्या स्वभावाला देवाच्या इच्छेप्रमाणे करणे आवडते. हां, माझ्या नव्या स्वभावाला 22वं वचन वाचले ना, काय लिहिलेले, माझ्या नवीन स्वभावाला, मेरे नए स्वभाव को, म्हणजे मी नवीन व्यक्ती झालेलो आहे, मैं नया व्यक्ति हुआ हूँ. मी नवीन ख्रिस्ती झालेलो आहे, मैं नया मसीह हुआ मी हूँ. ख्रिस्ताला परिधान केलेला आहे. मेरे मसीह को पहन लिया त्याला है. चांगलं करणं आवडतं. उसको अच्छा करना अच्छा लगता है. पण माझ्या दैहिक स्वभावामध्ये दुसरेच काहीतरी आढळते. पण माझ्या दैहिक स्वभावात काहीतरी वेगळंच आढळतं, म्हणजे शरीर वेगळंच काहीतरी करतंय. शरीर कुछ अलग ही कर रहा है. आणि ते माझ्या मनाशी युद्ध करीत असते. आणि म्हणून जेव्हा ते भिडतं, माझं शरीर आणि माझा आत्मा, माझं मन आणि माझा आत्मा भिडतात, ते युद्ध करतात की तू हे काय करतो, ते चूक आहे. आणि आत्मा शरीर म्हणतो काय करणार, तरी निर्बल आहे, मग व ती विजयी होते. आणि ते विजयी होतात. जेव्हा तो लढतो तेव्हा तो काय करतो, विजयी होतो. जब भी वो लड़ता है तभी वो जय पाता मग है. तो कुणाशी लढतो, तभी वो किससे लड़ता है. बाहेर त्याच्यामधल्या बसलेल्या पापाशी. वो अंदर जो बैठा है शैतान से, तो कुणाच्या द्वारे लढतो, वो किसके द्वारे लड़ता है. आणि त्याच्या पुढे माझ्या अंतर्यामाला देवाचा आज्ञाधारक सेवक व्हावे असे वाटते, परंतु त्याऐवजी मी पापाचा दास झाल्याचेच मला आढळून येते. आता परिस्थिती कशी आहे 23 वाचले ना. आता परिस्थिती कशी आहे ती पहा. माझे नवे जीवन मला योग्य ते करण्यास सांगते, परंतु जो जुना स्वभाव अद्याप माझ्यामध्ये आहे त्याला पाप करणे फार आवडते. अरे रे, केवढ्या बिकट परिस्थितीत मी आहे. या प्राणघातक देह स्वभावाच्या गुलामगिरीतून मला कोण सोडवेल. मला कोण सोडवेल. त्याने ते फाइंड आउट केलं. आणि मग देवाचा धन्यवाद असो. देवाचा धन्यवाद असो, परमेश्वरचा धन्यवाद हो, कारण आपला प्रभू येशू ख्रिस्त माझा प्रभू येशू ख्रिस्त यानेच मला मुक्त केले. त्यानेच मला मुक्त केलं. त्याने काय केलं, त्याने त्या येशूकडे सानिध्यात बसून येशूच्या द्वारे त्या पापांवर जय मिळवलं. त्याच्याशी त्याच्या देहाला पापात कोण पाडतो करतो
देह को कौन पाप में गिरा रहा था? हा जो आहे पाप, जे चांगलं करवत नव्हतं, त्याच्याकडून त्याच्या देहाकडून चांगलं होऊन देत नव्हतं, उसके देह से अच्छा काम होने नहीं दे रहा था, मग ते कोण होतं त्याच्या देहात? फिर कौन था उसके देह में? आता तू कुठपर्यंत 16 वाचलेलं ना, 17 वाच. पण याबाबत मी स्वतः असहाय्य आहे, कारण या वाईट गोष्टी करणारा स्वतः मी नाही, हाँ, ये बुरे काम करने वाला वो मैं नहीं था. मेरे शरीर से जो अच्छा काम करना चाहिए लेकिन अच्छा काम हो नहीं रहा था, तो वो कौन करा रहा था जो बुरा काम? तर माझ्यामध्ये बसत असलेली पाप मला या वाईट गोष्टी कराव्या लागल्या. माझ्यामध्ये असलेलं पाप मेरे अंदर जो पाप है हे माझ्याकडून करवत होतं. वो मेरे से कर रहा था. म्हणून ते पाप कुठं होतं? रक्तात. वो पाप कहाँ था? खून में था. म्हणून प्रियानं बायबल असं सांगतं की जेव्हा एखादा अशुद्ध आत्मा जातो तो पुन्हा येतो आणि येताना साप आत्म्याला घेऊन येतो. जब एक दुष्ट आत्मा बाहर जाता है तो फिर आते वक्त 7 आत्मा और लेके आता है. हा, म्हणून बी केअरफुल. ख्रिस्ती लोकांनी खूप जागरूक राहिलं पाहिजे. जेव्हा आपण येशूला ग्रहण करतो जब भी हम यीशु को ग्रहण करते हैं, त्यावेळेला येशू आपल्याला शुद्ध करतो, यीशु हमें शुद्ध करता है, पवित्र करतो. पवित्र करता है. पण ज्या वेळेला आपण पापाची बाजू घेतो, पाप करायला लागतो, तर मग ते आत्मे जे गेलेले असतात ते पुन्हा येतात. जब भी हम फिर से पाप करते हैं, जो जाते दुष्ट आत्मा फिर से आते हैं. जे दुष्टात्मे गेले ते येतात जब भी वो दुष्ट आत्मा जाते हैं फिर से आते हैं. आणि ते दुष्टात्मे 7 जणांना घेऊन येतात. और दुष्ट आत्मा 7 जनों को लेके ते आते हैं. आपल्या देहामध्ये, आपल्या रक्तामध्ये बसतात. वो हमारे खून में बैठे रहते हैं, हाडात, मांसात आणि रक्तात. हड्डी मांस और खून में. म्हणून प्रियानो, जे पाप आहे, समजा मी उदाहरण सांगते, समजा मी पाप करते, खोटं बोलते, उदाहरण, मैं झूठ बोलती हूँ. हा, तर पाप आहे म्हणजे पाप खोटं बोलणं. पाप झूठ बोलना. त्याच्यात तो खोटं बोलणे जे पाप आहे ना, ते अशुद्ध आत्मा आहे. झूठ बोलना एक अशुद्ध आत्मा है. तो अशुद्ध आत्मा माझ्या आत आहे. अशुद्ध आत्मा मेरे अंदर है. म्हणून वेळेचा फायदा उचलून तो ऑटोमॅटिकली माझ्या तोंडातून खोटं बोलवतो. समय का देखकर वो झूठ बोलते हैं. तुम्हाला काय तो असं सायलेंट राहील, वैसा शांत काही त्रास देणार नाही. कुछ तकलीफ नहीं देगा. पण जेव्हा संधी मिळाली जब भी समय मिला त्यावेळेला तो माझ्याकडून खोटं बोलवतो. वो तभी मेरे से झूठ बुलवा के लेता है. माझ्यामध्ये रागाचा आत्मा आहे. मेरे अंदर गुस्से का आत्मा है. राग हा पाप आहे. गुस्सा एक पाप है. मग तो त्यात पाप आहे ना, मग तो अशुद्ध आत्मा आहे. वो अशुद्ध आत्मा म्हणजे है. माझ्यामध्ये भांडणाचा, रागाचा आत्मा आहे. मेरे अंदर गुस्सा आत्मा है. म्हणजे रागाचा आत्मा आहे, गुस्से का आत्मा है. म्हणजे पापाचा म्हणजे भांडणाचा पण आत्मा आहे. तो झगड़ा करने वाले भी आत्मा है. भांडणाचा आत्मा आहे म्हणजे शिव्यांचा पण आत्मा आहे. झगड़ा करने वाला आत्मा है तो गाली देने वाले. शिव्यांचा आत्मा आहे म्हणजे मारणारा पण आत्मा आहे, मारामारी करणारा पण आत्मा आहे. गाली देने वाला आत्मा है तो मारामारी का भी. मारामारी करून रक्त काढणारा आत्मा आहे. खून निकालने वाला आत्मा है. काल या आत्म्याशी संगतीने लाईनीने, असे आपण म्हणतो ना, लाईनीने वगैरे एकमेकांचे हात पकडा, हा जाळी करा, असं करतो ना, मग तसं जायचे असे जोडीने असं. म्हणून येशू म्हणाला, खास वॉर्निंग दिली. बऱ्याच जणांना, ख्रिस्ती लोकांना धोका दिला जातो. पाळक लोक पण असं म्हणतात, नाही नाही, आता तुम्ही येशूला ग्रहण केलं ना, तर तुमच्यात अशुद्ध आत्मे नाही आहेत. तुमने अभी यीशु को ग्रहण किया ना, अभी तो तुम्हारे अंदर दुष्ट आत्मा नहीं है. जिथं पवित्र आत्मा आहे तिथे अशुद्ध आत्मा नाही आहे. जिधर पवित्र आत्मा उधर अशुद्ध आत्मा नहीं है. अशुद्ध आत्मा नाही तर मग आपण असं अशुद्ध काम का करतोय? अशुद्ध आत्मा नहीं तो हम ऐसे काम क्यों कर रहे हैं? है ना, म्हणजे ते आहे म्हणूनच करतोय ना. वो है इसलिए कर रहे हैं. अरे तुम्ही लोक मूर्ती पूजा करता का? पहिले करत होता ना, मी करत होतो, तुम्ही पण करत होता. आता करता का नाही करत? सांगा ना, का नाही करत? कारण ते पाप तुमच्यात नाही. आता क्योंकि वो पाप आपके अंदर नहीं है. ते पाप नाही आहे म्हणून ते अशुद्ध आत्मा नाही. वो पाप नहीं इसलिए अशुद्ध आत्मा नहीं है. तो आगीने आहे ना भस्म झालेला आहे. वो आग से भस्म हो गया. म्हणून काही झालं तरी तुमच्याकडून आता हे पाप होणारच नाही. कुछ भी हो लेकिन तुमसे पाप नहीं होगा. आता ना, जेव्हा भाजी गरम नाही केली, भाजी अगर गर्म नहीं किया, ती चांगल्या पद्धतीने केली तरी त्याला तर गरम नाही केली तर काय ना, बुरशी येणार, अगर उसको अच्छे से बनाए लेकिन अगर उसको गर्म नहीं किया तो फिर उसको खुशी आएगी. है ना. तसंच आपण प्रार्थना करतोय म्हणून आपल्याकडून हे पाप होत नाही. हम प्रार्थना करते इसलिए हमसे ये पाप नहीं हो रहा है. आपण
गरम पवित्र आत्म्याच्या आगीने काय करतोय, आपण हे पाप आपल्याकडून होऊनच देत नाही. पवित्र आत्मा के आपसे हमसे ये पाप होता ही नहीं हे है. पाप नाहीये म्हणूनच तुमच्यात तो अशुद्ध आत्मा, जो मूर्ती पूजाचा आत्मा, तो नाहीये तुमच्यात. तुमसे ये पाप होता ही नहीं, इसलिए मुझ में जो आत्मा है वो है ही नहीं आता. मला कळालं ना. मग आपल्याकडून जेव्हा एखादी गोष्ट होते, हमसे कुछ एक बात होती है, म्हणजे याचा अर्थ आहे ते आपल्याकडून वाईट काम करवतोय, आपल्याकडून चांगलं काम होऊन देत नाही, असे काही अशुद्ध आत्मे आहेत. हमसे सब बुरी काम होती है, अच्छे काम होते ही नहीं है. तर म्हणजे आपल्यामध्ये अशुद्ध आत्मे, ते अशुद्ध आत्म्यांना फाइंड आउट करायचं. त्याने ते फाइंड आउट केलं. बोल रहे हो ढूंढा. तो देवाच्या सानिध्यात त्याला कळालं रोजच्या जीवनामध्ये उसको रोज के जीवन में उसको पता चला की मी हे असं करतो ते चूक आहे. मैं जो कर रहा हूँ ये गलत म्हणून है. त्याने असं लिहिलं, मी माझ्या देहाला मारतो. मैं मेरे शरीर को मारता हूँ. मी माझ्या देहाला काय करतो, मारतो. मैं मेरे शरीर को मारता मैं हूँ. मेरे शरीर को मारता कूटता हूँ, असं हिंदीमध्ये लिहिलेलं आहे. मैं मेरे शरीर को, मेरे देह को मैं वश में रखता हूँ. मग काय करतो त्याचा अर्थ आहे, जेव्हा त्याला कळतंय की मला हे पाप नाही करायचंय, जब इसको पता चलता है कि मुझे ये पाप नहीं करना है, त्यावेळेला तो त्याच्या शरीराला पकडतो, नाही करायचं. तभी वो शरीर को पकड़ता है. त्याला त्रास होतो ना. तब इसको तकलीफ एक होता है. तर्फे पाप न करणं, ती गोष्ट न करणं म्हणजे त्या पापाला, त्या देहाला मारणं आहे. अब वो उस पाप को नहीं करना है तो देह को मारना है. मी उदाहरण सांगते. समजा मी खोटं बोलतेय, अगर मैं अगर झूठ बोल रही हूँ, म्हणजे माझ्यामध्ये कोणता आत्मा आहे, खोट्याचा आत्मा आहे. मेरे अंदर झूठ की आत्मा है. जोपर्यंत ते खोटं बोललं नाही जाणार ना, तोपर्यंत मला अस्वस्थ होईल. अगर मैंने अगर झूठ अगर नहीं बोला, मुझे कैसा भी होगा. अस्वस्थ मला कसं नाही वाटत असणार, मला भारी भारी पण वाटेल, जळजळ पण वाटेल. जोपर्यंत जेव्हा मी खोटं बोलते ना, तेव्हा मला असं वाटतं बरोबर वाटतं, काही झालं वाटतं. जब मैं झूठ बोलती तब मुझे फ्री लगता है. म्हणून काय करतो, अशी संधी आणतो तो खोटं बोलण्याची. ऐसा समय नहीं किया था झूठ बोलने के लिए. पण त्यावेळेला मी जर खोटं बोलली नाही, कभी मैंने अगर झूठ अगर नहीं बोला, काय होतं माहिती आहे, ते खोटं न बोलणं हे जे माझ्या आज्ञापालनाचं जे काम आहे ना, ती एक अशी छडी आहे की माझ्या शरीराला मारते, म्हणजे माझ्या शरीराला त्रास होतोय. पण ते माझ्या शरीराला त्रास नाही होत, माझ्यातल्या आज्ञाला त्रास होतो. वो मेरे शरीर को नहीं होता है तकलीफ, जो अंदर जो आत्मा है उसको होता है. तो म्हणतोय मला त्रास होते, तू कर ना, माझी शक्ती कमजोर होतीये. तू झूठ बोल, मुझे तकलीफ हो रहा है. जेव्हा मी खोटं बोलली तर माझ्यामधला तो अशुद्ध आत्मा स्ट्रॉंग बनतो. जब मैं अगर झूठ बोलती तभी अंदर का जो आत्मा है स्ट्रॉन्ग होता है. पण जर मी खरं बोलली अगर मैंने अगर सत्य बोला तर खोट्याची आत्मा निर्बल होते, झूठ की आत्मा निर्बल होती है, गळायला लागते, डाउन होती रहती है. म्हणून त्याची इच्छा काय असते, मी खोटं बोलावं. उसकी इच्छा रहती कि मैं झूठ बोलूं. म्हणून आज्ञापालनाचा आशीर्वाद ते लोक चोरी करतात आणि ते शक्तिशाली होतात आणि आपण निर्बल होतो. मला कळलं. मग असे हे आत्मे आता स्पष्टपणे बोल म्हणतो आपल्या आतमध्ये, देहामध्ये आहे. वो हमारे अंदर है. आपल्या देहामध्ये आहे. वो हमारे अंदर है. त्याने काय केलं, पौलाने ते जाणून, देवाच्या उपस्थितीमध्ये जाणून त्याने त्या आत्म्यांना काढलं. पौल ने क्या किया, प्रभु के सन्निधि में बैठ के उसने पाप को निकाला. आता तुम्हालाही तेच करायचंय. अभी वो भी आपको वही करना है. दुसऱ्या सेक्शनला आपल्याला त्या पापाला काढायचं जे आपल्या रक्तात आहे. दूसरे सेक्शन में भी वही करना है जो हमारे खून में है पाप. तर तुमच्याकडून कोणत्या चुका होतात, तुमच्याकडून कोणतं पाप होतं. आपण काय म्हणून, माझ्याकडून चुकून झालं, चूक झाली माझी, खोटं बोलली मी, चूक झाली, असंच बोलतो ना. मेरे से झूठ बोला गया, गलती से हो गया. गलती नाही, माझे पाप आहे म्हणून झालं. मला जर पुन्हा आता नाही बोलायचंय खोटं, तर मला त्या पापाला काढावंच लागणार. मुझे अगर जिससे अगर झूठ अगर नहीं बोलना, मुझे पाप को निकालना है. म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे, अभी क्या क्या करना है. त्याला जसं पौल काय म्हणाला, मी देवाच्या सानिध्यात, देवाच्या कृपेने त्याला बाहेर काढलं, त्याच्यावर जयवंत झाला, मी विजयी झाला, असं लिहिलंय ना. मी विजयी झाला, असंच वचन वाचलं ना आपण. 23 वचन वाच, 22. माझ्या नव्या स्वभावाला देवाच्या इच्छे माझ्या नवीन स्वभावाला, मेरे नए मनुष्य को देवाच्या इच्छेप्रमाणे परमेश्वर की इच्छा के अनुसार करने के लिए आवडतं. 23. पण माझ्या दैहिक स्वभावामध्ये दुसरेच काहीतरी आढळते आणि ते माझ्या मनाशी युद्ध करीत असते व विजयी होते. परंतु काय होते, विजयी होते. पुन्हा तेच आहे म्हणा, पण माझ्या दैहिक स्वभाव माझ्या दैहिक स्वभावाला यानी शारीरिक जीवन जीने के इसमें
दुसरेच काहीतरी आढळते दूसरा कुछ होता है, यानी बुरा काम हो रहा है, यानी मैं झूठ बोल रही हूँ। आणि ते माझ्या मनाशी युद्ध करीत असते तो मेरे मन से वो लड़ता है, देखा? तो मेरा मन बोलता है एग्री नहीं करता है, बिल्कुल ये नहीं, तू करना चाहिए, नहीं करना चाहिए। यहाँ मेरा झूठ बोलता है, हाँ बोल देना, कुछ नहीं होता। लेकिन मन एक ऐसा युद्ध भूमि है जो मन बोलता है, मन में मेरे पवित्र आत्मा बोलता है नहीं बोलना, तू शैतान की बेटी होगी, शैतान की बेटी होगी। तुझे शैतान की बेटी होना है क्या? नहीं होना है ना, तुझे प्रभु की बेटी होनी है ना, तो सच बोल, सच बोल। इस रीति से जब युद्ध होता है तो मैंने अगर पवित्र आत्मा को अलाउ किया तो क्या हो जाता है, यहाँ लिखा है विजय विजयी हो गए। यानी झूठ की आत्मा कमजोर हो जाती, या तो मुझसे निकाल देते। असं देवाच्या सानिध्यात तो बसून देवाच्या मदतीने, येशूच्या सामर्थ्याने त्याने त्या दुरात्म्यांना काढलं। पौल ने भी वही किया, प्रभु के सामर्थ्य से उस आत्मा को निकाला। म्हणून तो पहिला क्रांतिकारांचं पत्र अध्याय 11 मध्ये म्हणू शकला, मेरी सी चाल चलो जैसे मैं मसीह की चाल चलता हूँ। इसलिए पहले करिंथी में बोला कि जैसा मैं चलता हूँ वैसे तुम भी चलो। हाँ, मैं मसीह की चाल चलता हूँ, मैं प्रभु की चाल चलता मी हूँ, ख्रिस्ताची चाल चालतो, मैं प्रभु की चाल चलता हूँ, तुम्ही माझी चाल चला। इसलिए आप लोग मेरी चाल चलो। तुम्हाला येशू दिसत नाही ना? आपको यीशु नहीं दिखता नाही है, तर दिसतो। मैं तो दिखता हूँ, मी जसं चालतो तसं तुम्ही चाला, कारण मी येशू सारखा चालतो। क्योंकि मैं यीशु के जैसे चलता हूँ। तुम्हाला कळालं आता तुम्हाला त्या पहिल्या सेक्शनमध्ये हेच लिहायचे किंवा आठवण करायची आहे की कोणत्या तुमच्याकडून राग आहे, गुस्सा आहे किंवा मतभेद आहे, जळण आहे, गुस्सा आहे, या मतभेद आहे, या फूट आहे, जलन आहे किंवा वेगळे बरेच वेगळे पाप आहेत शरीरात। दूसरे भी पाप है शरीर में, समजा व्यभिचार आहे, व्यभिचार है। बायबलमध्ये लिहिलेलं आहे की तू जर कुणाला वाईट नजरेने पण पाहिलं तरी व्यभिचार केला। दूसरे को बुरी नजर से देखा तो भी तूने पाप किया है। ना आपण म्हणतो बाबा आपण कुणाच्या बाजूला झोपलो नाही, आपण नाही हा पाप केला। हमने किसके बाजू में कुछ किया नहीं है। झोपायचं सोडा, तुम्ही मनात सुद्धा जर त्यांचं कोणाची आठवण करता आणि आठवण करून हे करता किंवा पाप करता किंवा कुणाला डोळ्यांनी घाण नजरेने बघता, तो व्यभिचार झाला आहे। तुमने अगर मन में भी अगर कुछ अगर सोचा तो भी तुमने पाप किया। म्हणून असंच लिहिले ना की जो कोणी मनात सुद्धा असं करतो व्यभिचार, त्याने मनात व्यभिचार केला, उसने मन में व्यभिचार किया। असे पाप आहे, ऐसे पाप है, नाही आतमध्ये, म्हणून बोलतोय। वो अंदर आत्मा इसलिए होता है। तुम्ही मूर्ती पूजा करताय तर म्हणजे याचा अर्थ तुमच्यामध्ये मूर्ती पूजाचा आत्मा आहे, अगर तुम लोग अगर मूर्ति पूजा करते हो तो उसकी आत्मा अंदर, पाप आहे आतमध्ये, वो पाप है अंदर। त्याला बाहेर काढा। ते सगळं लिहा तुम्ही एका पानावर, म्हणजे तुम्हाला जेव्हा ते काढायच्या वेळेला तुम्हाला स्वतः तो बोलला पाहिजे, तुम्हाला वाचून बोलला पाहिजे। कारण काय होतं कधी कधी आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा 2-3 पॉईंट विसरून जातो। जब भी हम प्रार्थना करते तभी पॉइंट भूल जाते हैं। मी पण विसरून जाते, कारण मला पण माहिती, म्हणून तर मी लिहिणं चालू केलं। इसलिए मैंने लिखना चालू किया। तेव्हा मला सांगतात मी माझा विषय का, मी हा विषय का, मी याला त्याला प्रार्थना केली। पण प्रार्थनेच्या वेळेला प्रभू धन्यवाद धन्यवाद मी आठवण करत असे, काय कोणाला कोणतरी मला आधी सांगितलं, कोणी मला आधी सांगितलं, आठवत नाही, बघा प्रभू सबको आशीष करो, सबको सर। आणि मग ज्यांनी सांगितलं तो आता वाढ बघत असतो, आता दिदी माझं आता दिदी माझं पण दिदी नाही घेतलं, तर ॲटलीस्ट त्यांनी शेवटची लाईन ऐकलेली नसते, त्याला फक्त ती लाईन ऐकायची असते, आता दिदी माझं नाव आहे, दिदी आता माझं, पण त्यांनी ती लाईन ऐकलेली नसते। प्रभू ज्यांच्यासाठी मला प्रार्थना करायला सांगितलं त्या सर्वांसाठी मी प्रार्थना करते, त्या सगळ्यांना मदत कर, आशीर्वाद दे त्यांना। हे ती लाईन ऐकलेली नसते, कारण मी विसरून गेलेली असते। आणि प्रार्थना करता करता आपण असं डोळे उघडून बघणं पण ते चुकीचं वाटतं मला। पण आता मी काय करणार, 2-3 दिवसापासून मी वाचता प्रार्थना करता करता डोळे उघडते आणि लाईन असते कोणतं मी विसरलेली कर्जासाठी असं, आणि चूक आहे। लेकिन ये गलत है। माहिती तर आपण जेव्हा देवाशी बोलत असतो, आता समजा मी रेशमाशी बोलते, मैं अगर रेशमा दिल से बात रेशमाशी करूँ, बोलता बोलता मी समजा मनीषाकडे बघते, मैं अगर मनीषा आंटी के पास देख मनीषाकडे बघून मी तुझ्याशी बोलते, तर ती काय म्हणते, आई मी इथे बघून बोलणार, इथे काय बघून बोलते, मेरे पास देख के बात करो, उधर क्यों देख रहे हो। बरेच जण व्हिडिओ कॉल करतात, बोलते जब वीडियो कॉल करते, आणि व्हिडिओ कॉल करतात आणि बघतात दुसरीकडे, वीडियो कॉल करते देखते, लेकिन आणि दूसरे आपण व्हिडिओ कॉल का केला आहे, वीडियो कॉल एकमेकांना किया बघण्यासाठी ना, एक दूसरे से तर असं को लावणार आणि दुसरीकडे बघून बोलणार, तसं नाही, आपण व्हिडिओ कॉल केलाय ना, वीडियो कॉल मग किया असं फोन करायचं ना, बघायचं नाही तर असं फोन लावायचं, हॅलो, कळालं तुम्हाला अर्थ? तर हे तसंच आपण देवाशी बोलतो, जेव्हा आपण देवाशी प्रार्थना करतो
जब हम प्रभु से प्रार्थना करते तेव्हा हैं देवाला बघत असतो. तभी हम प्रभु को देखते हैं. आणि मी जेव्हा डोळे उघडताना म्हणजे हे विषय झाला ना, देव म्हणतात रे माझ्याशी बोलता बोलता खाली का बघितलंस का? तोच आपला कनवाळू देव आहे, म्हणून क्षमा करतो, दया करतो. वो हमारा नम्र प्रभु इसलिए क्षमा करता है. मोठी वेळा म्हणून प्रियांनो तुम्हाला आता या वेळेला आता अजून बरेच पॉईंट राहिले, तुम्ही मिक्सअप करून सगळेच अर्धे तर झाले, आता अर्धे राहिले. आधा हो गया, आधा बाकी है. फक्त दृष्टांत आत्म्यांना काढायच्या अगोदर आज या 5व्या दिवशी दृष्टात्म्यांना काढायच्या अगोदर तो विषय अजून 4-5 जे पॉईंट आहे ते बघून घेऊ आणि मग आपण त्या आत्म्यांना काढू. तर तुम्ही लिहा वो लिखो फिर. आपसे जो भी गलतियाँ होती है यानी पाप, वो पाप एक आत्माएं हैं. उन आत्मा जब तक आपके अंदर रहेगी आप करते रहोगे वो गलतियाँ, आपसे वो पाप होते ही रहेंगे. जैसे अगर आप लोग प्रार्थना में सोते हो तो आपको सुलाने वाली एक आत्मा है, तो प्रार्थना में नींद देती है. अगर आप बोलोगे नहीं मैं रात को सोया नहीं हूँ इसलिए मुझे नींद नहीं है, नींद यहाँ है, नहीं, वो एक स्पिरिट है, वो एक आत्मा है जो आपको सुलाती है यहाँ पर. उस आत्मा को दूर करने के लिए आपको भी इसी बड़ी 5वें दिन में, क्योंकि जब हम उपवास प्रार्थना में उन आत्माओं को निकालते तो आसानी से निकलती है. बहुत जिद्दी आत्माएं हैं. आप खुद देखो ना, आप अपनी कभी जगह छोड़ते हो क्या? सोचो अगर अश्विनी ताई का वो जगह, सोचो जागृति का वो जगह है, जागृति वो जगह छोड़ेगी? कोई आके उसकी जगह पे बैठेगा तो बुरा लगेगा ना, इसलिए वो क्या करेगी, जल्दी आके अपना जगह पकड़ेगी. तो वैसे ही ये दुष्टात्माएं भी, दुष्टात्मा क्या करते हैं, अपनी जगह छोड़ती नहीं है, इसलिए वो क्या करती है, वो निकलना पसंद नहीं करते, हमारे घर से जाना पसंद नहीं करते. इसलिए आप जो भी करते, गाली देते, निंदा करते, बुराई करते, हत्या करते, वचन नहीं पढ़ते, बाइबल नहीं पढ़ते, चर्च नहीं आते, पैसा करते हो, ये जो कुछ है आप वो सब लिखो, वो आत्माएं हैं, वो पाप है, वो आपको दूसरे सेक्शन में निकालना है. अरे भैया जब आपको आशीष दे हम प्रार्थना करें. अपन अलग प्रार्थना करो. पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ. आए हुए तेरे सभी बंदों को प्रभु आपके लहू तरह याद करुणा दया मांगती हूँ, आपका छेदा हुआ हाथ मांगती हूँ, आपकी आशीष मांगती हूँ. प्रभु सभी को प्रभु आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करती हूँ. धन मान सम्मान से दीर्घायु से सबको दुरुस्त रहने के लिए प्रार्थना करती हूँ. इन्हें आशीषित करना, इन्हें लगने वाली सारी जरूरतों को पूरा करना, और प्रभु इन्हें बहुत बहुत आशीष देना. ये मेरी खास विनती, मेरी प्रार्थना. रक्षा करना, इनको लगने वाली सारी जरूरतों को पूरा करना प्रभु, ये मेरी विनती है. प्रभु रक्षा करना. आज का वचन के अनुसार इनके अंदर वास करने वाली, मेरे भी अंदर प्रभु जो वास करती है, जो आपको महिमा नहीं देती और हमसे भला काम होने नहीं देती, प्रभु आपके नाम की निंदा करवाती है, उन सारी आत्माओं को जानने के लिए और लिखने के लिए, उन्हें निकालने के लिए आप मदद करना. अब तो वो बहुत अंदर भीतर डली हुई, काफ़ी हुई है, लेकिन वो निकलेगी, ज़रूर निकलेगी, उसे जाना ही है, क्योंकि ये शरीर यीशु मसीह ने दाम देकर खरीदी किया है. तो ये शरीर में पवित्र आत्मा ही वास करना है. इसलिए हम सबको बुद्धि देना, ज्ञान देना, और एक आत्माओं का निरोध करने के लिए मदद करना, निकाल डालने के लिए हमको सहायता करना, रक्षा करना. इन सबसे बड़े काम, मुझसे भी हम सबसे भी बड़े कामों के लिए मदद करना, ये हमारी प्रार्थना है प्रभु यीशु के नाम से. आमीन. सगळ्यांना